सांगली मिरज रोडवर विश्रामबाग जवळ गाडी नंबर KL 23A6587 गाडी नंबर मिरज रोडवरून कोंबड्यांचे खाद्य नेत असताना ट्रक गाडीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने गाडी पलटी झाली। महावितरण खांबावर ही गाडी अडकली, त्यामुळे घटना काही घडली नाही। गाडीचा चालक पळून गेले। बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती। त्यात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी साहेब घटनास्थळी धावत आले। नागरिकांना कळवण्यात आले। PI पुजारी साहेब म्हणाले, तपास करत आहे आम्ही, RTO पुढचा तपास करत आहे। खरं काय आणि खोटं काय हे लवकरच निष्पन्न होईल। कितला नंबर माझ्याकडे काय नंबर की आता केलेला काय आता केला अरे बाहेर की ड्रायव्हर कुठे आहे आता ड्रायव्हर आहे कितला नंबर माझ्याकडे काय नंबर की आता केलेला काय आता केला गणेश हा बोला साहेब। मी पोलीस इन्स्पेक्टर पुजारी विश्रामबाग पोलीस स्टेशन। आज सांगली मिरज वाहिनीवर एक कर्नाटक पाशिंगचा ट्रक, त्याच्यामध्ये कोंबडीचे खाद्य भरलेला ट्रक ओव्हरलोड आहे। त्या गाडीने आज त्या ड्रायव्हरच्या हातातून हँडल लॉक झाल्यामुळं असं सांगतो जो, पण RTO तपासणी करून त्यानंतर काय ते समजल। हँडल लॉक झाल्यामुळं गाडी रस्त्याच्या मध्ये डिवायडरच्या वर पलटी झालेली आहे आणि सदरची गाडी पलटी होत असताना MSCBचा इलेक्ट्रिक खंबा होता, त्या खंबामुळे जी गाडी तटली गेलेली आहे, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। या अपघातामध्ये किरकोळ एक क्लीनर किरकोळ जखमी आहे आणि ड्रायव्हर पळून गेलेला आहे। ट्रॅफिक पोलीस आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मार्फतीने आम्ही
गाडी काढून घेऊन पुढील कारवाई करत आहोत.